नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी भारताचे माजी सरन्यायाधीश असणारे चंद्रचूड हे त्यावेळेस सरन्यायाधीश होते, तेव्हा एक निर्णय घेण्यात आलेला होता। तो जो निर्णय घेण्यात आलेला होता, SC ST कॅटेगरीचं जे आरक्षण आहे यामध्ये गटतट पाडण्यात यावे व त्यासोबत त्यामध्ये ABCD असे गट पाडण्यात यावेत अशी त्यांनी मागणी केली होती आणि तसा आदेश देखील त्यांनी दिला होता। त्या कमिटीमध्ये जे आहे BR गवई, जे की सध्याचे भारताचे सरन्यायाधीश आहेत, ते देखील होते आणि तेव्हा त्यांनी वक्तव्य केलं होतं की बौद्ध आता प्रगत होत चाललेत किंवा बौद्ध समाज आता प्रगत होत चाललाय, त्यामुळे त्यांच्या आरक्षणामध्ये गटतट पाडण्यात यावे, म्हणजे ABCD नुसार कॅटेगरी करण्यात यावी, त्यासोबत त्यांच्या आरक्षणाला क्रिमिनल वगैरे लागू करण्यात यावं, अशा अनेक गोष्टींच्या सूचना त्यांनी दिल्या। सोबत आरक्षणावरती बोलत असताना देखील त्यांनी अनेक वेळा असं वक्तव्य केलं की बौद्ध समाज आता पुढे गेलाय, बौद्ध समाजाची प्रगती होत आली आहे, त्यामुळे बौद्धांना आरक्षणाची गरज नाहीये किंवा SC कॅटेगरीला आरक्षणाची गरज नाही, आरक्षणाचे गट पाडण्यात यावे, जे गोरगरीब आहेत त्यांनाच आरक्षण देण्यात यावं असं त्यांनी सांगितलं होतं। म्हणजे त्यांचं सरळ त्या ठिकाणी सूचना अशी होती की एखाद्या घरातील जर एखादा व्यक्ती असेल जो IAS IPS किंवा कुठल्याही सरकारी नोकरीवरती गेला आणि त्या नोकरीवरती गेल्याच्या नंतर व्यक्तीच्या मुलांना ज्या कुठल्याही अडचणी येत नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा जातीवाद फेस करावा लागत नाही, त्यांना पैशाची अडचण येत नाही, त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज राहत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे किंवा असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यानुसार त्यांनी ज्या आहे न्यायाधीशामध्ये तसा निर्णय देखील त्यांनी न्यायालयात तसा निर्णय देखील दिला। परंतु मित्रांनो, एकीकडे ते स्वतः म्हणतात की आरक्षणाची गरज नाही किंवा आरक्षणामुळे जे आहे बौद्ध समाजाची आता प्रगती झालेली आहे, त्यामुळे त्यांचं आरक्षण बंद करण्यात यावं किंवा आरक्षणामध्ये म्हणजे SC ST कॅटेगरीच्या आरक्षणामध्ये गटतट पाडण्यात यावे। आणि आता दुसरीकडे एक गोष्ट निघून आली, त्यांचा भाचा असणारा जो आहे मित्रांनो, त्याला बॉम्बे हायकोर्टामध्ये न्यायाधीश बनविण्यात आले, परंतु त्याला न्यायाधीश कसं बनविण्यात आलंय तर कोलॅजियम पद्धतीने। जर आरक्षण बंद होऊ शकतं तर कोलॅजियम पद्धत देखील बंद झाली पाहिजे, कारण त्याच कोलॅजियम पद्धतीमुळे त्यांचा भाचा जो आहे त्या ठिकाणी न्यायाधीश बनलाय। कोलॅजियम म्हणजे काय, सरळ अगोदर तुम्हाला सांगतो। कोलॅजियम म्हणजे सुप्रीम कोर्ट व हायकोर्टातील न्यायाधीशांची नियुक्ती बदली करणारी कमिटी असते, याला कोलॅजियम म्हणतात। आणि यामध्ये असतात CJI म्हणजे भारताचे सरन्यायाधीश, म्हणजे सध्या BR गवई आपल्या भारताचे सरन्यायाधीश आहेत ते, आणि त्यानंतर त्यांच्यासोबतच्या नंतर जे आहे 4 वरिष्ठ न्यायाधीश जे असतात ते ठरवितात। आणि यामध्ये जे आहे मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे 20 ऑगस्ट रोजी एक लिस्ट जाहीर करण्यात आली, त्या लिस्टमध्ये 14 न्यायाधीशांची नावे होती। ते संपूर्ण ठीक होतं, परंतु त्यामध्ये एक नाव असं देखील होतं जे सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं, तर ते नाव होतं मित्रांनो राज दामोदर वाकोडे। आणि हे दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या देशाचे CJI म्हणजे सरन्यायाधीश असणारे BR गवई यांचा भाचा आहे। एकीकडे ते स्वतः आरक्षणाला विरोध करतात, का बरं, तर कारण आरक्षणामुळे बौद्धांची प्रगती झाली, त्यामुळे त्यांना आता आरक्षणाची गरज नाही। तर मग दुसरीकडे कोलेजियम पद्धत देखील बंद केली पाहिजे। गेल्या अनेक पिढ्यांपासून जे लोक न्यायालयात न्यायाधीश बनत आलेले आहेत किंवा न्यायाधीश म्हणून राहत आलेले आणि ते स्वतः ठरवतात की समोरून येणारा व्यक्ती कोण न्यायाधीश बनेल किंवा या ठिकाणी कोण न्यायाधीश म्हणून राहील, हे संपूर्ण ते स्वतः ठरवतात। तर मग ही कमिटी देखील बरखास्त केली पाहिजे, यामुळे देखील आता कुठेतरी अन्याय अत्याचार होतोय असं वाटतंय। तर याबद्दल तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।